आपण वाचू शकाल आणि त्यासाठी खिलाडूवरतीने सर्वांनी ही सामना संपवायचा आहे. बघूया नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करतोय तो सुयोग मालनकर मॅन फ्रॉम कसवन. आणि आता मात्र गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय तो मात्र संदेश खाडी, ज्याने एक सफलता मिळून दिली. पहिल्या चेंडूवरती खणखणीत षटकार बसला, कमबॅक केलाय, लगेचच्या पुढच्या चेंडूवर ते बळी मिळवून दिलाय. पंचांचा इशारा येतो या ठिकाणी वाईडचा एक अतिरिक्त धाव. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो डाव्या यष्टीच्या बाहेरून, त्यामुळे निश्चितपणे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नियमानुसार याला वाईड घोषित केला जो धावसंख्या पोहोचते ती मात्र तब्बल 21 धावावरती 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. संदेश घाडीचा पुढचा चेंडू, सुंदर चेंडू, हा प्रतिम चेंडू पुन्हा एकदा कमबॅक केला गेलाय. आणि मुन्ना परबची 9 धावांची खेळी, 1 षटकार, 3 चेंडू सामना केलाय, 9 धावा केल्यात आणि ही छोटेखानी खेळी समाप्त केली आहे ती मात्र संदेश घाडीनं. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय डावखुर्याचा फलंदाज. सुयोगसाठी हलका चेंडूला सन्मान दिला जातोय. नोमॅन फ्लॅट अशा चेंडूला ठेवलं जातं, तोपर्यंत एकेरी धाव घेत आपलं खाता खोलत संघाची धावसंख्या पोहोचली आहे 22 वरती. पुन्हा एकदा नेल्सन फिगर स्कोरबोर्डवरती पाहायला म्हणजे 22 धावांच्या मोबदल्यात 2 गडी तंबूत परतले आहेत. आणि आता मात्र रुपी मोरे आज सलामीचा स्ट्राईकचा फलंदाज सज्ज होतोय. अजूनपर्यंत ज्याच्या बॅटमधनं मोठे फटके पाहायला मिळाले नाहीत त्याचं कारण असेल मात्र गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आणि जखडून ठेवणारी गोलंदाजी रुपीश सारख्या एका स्फोटक फलंदाजाला. यावेळेला पाहिजे सुंदर फटका स्वेलेक पंचांच्या दिशेने जातोय, तोपर्यंत त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवेपर्यंत फेक करेपर्यंत मात्र रुपीच्या खात्यात 2 धावांची भर पडते. 2 धावेने संघाची धावसंख्या पोहोचते ती तब्बल 24 धावा. 24 धावा धावफलकावरती 2 गडी बाद 24. आता मात्र थोडी धावगती वाढवावी लागेल की जेणेकरून 40-45 धावा धावफलकावरती लावल्या 4 षटकामध्ये तर एक फायटिंग टोटल एक सन्मानजनक धावसंख्या म्हणता येईल. पुढचा चेंडू, पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने जात आहे. बाहेरची कड घेतलेला चेंडू विकेट किपरच्या हातात विसावतोय आणि एका मोठा खेळाडू म्हणजे रुपी मोरेची खेळी समाप्त होत आहे. ऐकूया डीजेचं एक सुमधुर संगीत. नवीन फलंदाज मैदानात प्रवेश करतोय तो मात्र प्रशांत एकावडे मॅन फ्रॉम बोर्डवे. अतिशय दर्जेदार खेळाडू. आता मात्र सुयोगच्या साथीनं प्रशांतला सुद्धा धावसंख्येला आकार द्यावा लागेल, परंतु आपण सटीक गोलंदाजी बघतोय ती मात्र संदेश घाडीची. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि आता मात्र शेवटचं अखेरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाचा विनय सावंत. आणि त्याला सामना करेल सुयोग मालनकर. 3 षटकाचा खेळ समाप्त झालेला, धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 24 धावा. आणि आता मात्र हे शेवटचं हाणामारीचं षटक. हा पहिला चेंडू जातोय विकेट किपरच्या दिशेने, निर्धाव गल्ला जातोय. दीपक धोरी आता मेन पंचाच्या भूमिकेत आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. खरंच प्लेबॉईज मालवण क्रिकेट संघाचे सलामीचे त्यावेळीचे फलंदाज. आजही त्यांचा खेळ आम्ही बघितला, आजही तो प्रसंग आठवत आहेत. पुढचा चेंडू यावेळेला बिलकुल ब्लॉक होलमध्ये सुंदर चेंडू, तेवढ्या ताकदीचा सुंदर फटका जातोय तो मात्र बॅक टू बॉलर पद्धतीचा अलाउंड द कार्पेटचा देखना फटका, परंतु या ठिकाणी मात्र 2 धाव पूर्ण केले जात आहेत. तब्बल 2 धावेला संघाची धावसंख्या पोहोचते 26 धावा धावफलकावरती. आज रुपी मोरे असेल मुन्ना परब असेल, हे 2 खंदे फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. मुन्नानं 9 धावा केल्यात, परंतु त्याचबरोबर रुपी मोरेने सुद्धा 11 धावांचं योगदान दिलंय, परंतु 1 चौकार फक्त त्यामध्ये गणला गेलाय. आणि म्हणून या थोड्या फटकेबाजीला आळा घालण्याचं काम क्षेत्रपालेश्वरच्या गोलंदाजांनी केलं आहे. पुढचा चेंडू यावेळेला असला चेंडू जातो या ठिकाणी मात्र शॉट
मिड ऑफच्या क्षेत्रात, परंतु एक धाव मात्र मिळते. एकेरीनं संघाची धावसंख्या पुढे सरकली गेली आहे. धावसंख्या पोहोचली आहे ती 27 धावा. तीन गडी बाद 27 अशी धावसंख्या वसरगाव क्रिकेट संघाची. शिवम स्पोर्ट वसरगाव क्षेत्रपालेश्वर कळसुडी क्रिकेट संघानं नाणेफेक जिंकून आपला डिसिजन किती सार्थ होता हे गोलंदाजीतून सिद्ध केलाय. आता मात्र पुन्हा एकदा विनय सावंतचा हा चेंडू जोरदार फटका या ठिकाणी मात्र स्वेरलेखच्या दिशेने जातोय आणि पंचांचा इशारा येणं बाकी आहे. पंचांचा इशारा येईल तो फक्त एका धावेचा. डिक्लेअर झोनमध्ये घोषित क्षेत्रात चेंडू जर हा फटका या ठिकाणी ओपन ग्राउंड मध्ये गेला असता तर निश्चितपणे चौकार किंवा षटकार झाला असता, परंतु मात्र त्या ठिकाणी असलेले टू व्हीलर गाड्या कृपया बाजूला करायच्या आहेत की जेणेकरून खेळाडूला अडथळा निर्माण होतोय. ज्यांच्या गाड्या आहेत त्या मालकाला विनंती असेल आपल्या गाड्या थोडी जरा बाजूला करा. विनय सावंत या षटकातील 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मारती स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू, हा चेंडू मला वाटतं ट्रॅव्हल होतोय विकेट किपरच्या दिशेनं. दीपक धोरी यांच्याकडून मात्र गोलंदाजीला वॉर्निंग दिली जाते. पुन्हा जर असा चेंडू यावेळेला आला तर निश्चितपणे नो बॉल किंवा वाईड घोषित केला जाईल आणि त्यामुळे एक तंबी दिली गेली. आता मात्र पुढचा चेंडू येतोय. या षटकाची सांगता करणारा, या इनिंगची सांगता करणारा, हा बाहेरची गड घेतलेला चेंडू गेला थर्ड मॅनच्या क्षेत्रात, परंतु एक चोरटी धाव मात्र त्या ठिकाणी पूर्ण केली जाते आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पोहोचते ती 29 वरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 29 धावा या ठिकाणी जमू शकला आहे. तो मात्र वसरगाव शिवांश क्रिकेट स्पोर्ट 30 धावांचं टार्गेट, 24 चेंडू आणि 30 धावा कराव्या लागतील हा सामना जिंकण्यासाठी. निश्चितपणे अतिशय चांगली कामगिरी आपण बघितली क्षेत्रपालेश्वर क्रिकेट संघाच्या सर्वच गोलंदाजाची. अक्षय जाधवनं पहिलं षटक टाकलं, 9 धावा दिल्यात, कोणती सफलता नाही. त्यानंतर मात्र विकास गावडेनं दुसरं षटक टाकलंय, आपल्या 6 चेंडूत 5 धावा खर्च केला, 1 गडी टिपलाय. संदेश खाडे यांनी 2 बळी टिपले आहेत. क्षेत्रपालेश्वर यानंतर भालचंद्र शिरवल आणि जयभीम शिरवल दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकीसाठी या. आणि यानंतर समालोचन कक्षामध्ये आवाज बदलेल. आवाज असेल सर विवेक परब सर. सन्मान करूया चॉईस हा त्यांच्याबरोबर पाठवतो. नाही तुमच्याकडे घेऊन जा चेंडू परत आणि ते कडे गेले तर वांदे नको. त्यांच्यामध्ये चॉईस काय म्हणून नाही दिला न फोडता करू. ते आमचे मार्गदर्शक, या स्पर्धेचे प्रमुख प्रायोजक सन्माननीय संजयजी चव्हाण साहेबांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान आपण करूया. मी विनंती करतो सन्माननीय ॲडव्होकेट दळवी साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण साकारूयात. या स्पर्धेमध्ये नेहमी पुढाकार घेऊन आयोजकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं असणारं हे व्यक्तिमत्व सन्माननीय संजयजी चव्हाण साहेब, विधानसभा प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
युवा उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध धन्यवाद. त्यानंतर विनंती भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल कॅप्टन आणि जय भीम शिरवल कॅप्टन आपण टॉस साठी या. पुनश्च एकदा दळवी साहेबांनाच विनंती आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या निमित्तानं खास उपस्थित असलेले इब्राहिम पटेल साहेबांचा यथोचित मानसन्मान आपण करूयात. मायेची उबदार शाल, श्रीफळ आणि आकर्षक आठवण भेट सन्मान चिन्ह देत आपण सन्मान साकारतोय. अर्थातच विधानसभा संघटक तथा म्हाडाचे कॉन्ट्रॅक्टर इब्राहिम पटेल साहेबांचं. चला पंच 20 मिनिटांचा अवधी, पहिले 15 मिनिटं टायमर सुरू करूयात. पहिला चेंडू पडल्याबरोबर, मात्र तत्पूर्वी पुढील 15 सेकंदांचा अवधी पहिला चेंडू डिलिव्हर करण्यासाठी. सन्मान होतोय सन्माननीय सुभाषजी चौगुले साहेबांचा. मी पुनश्च एकदा चव्हाण साहेब आणि दळवी साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान साकारूयात. सन्मान होतोय सुभाषजी चौगुले, विधानसभा कार्यालय प्रमुख, शिरवल प्रीमियर लीग 2026 भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघाच्या वतीनं हा यथोचित मानसन्मान आणि या सन्मानांचा आपण स्वीकार करत हे ऋणानुबंध असेच द्विगुणित होत उत्तरोत्तर वाढत जावेत ही आपल्या चरणी प्रार्थना. संदेश घाडी स्ट्रायकिंग एंडवर, नॉन स्ट्रायकिंग एंडवर अक्षय जाधव. पहिल्या चेंडूवर अपॉर्च्युनिटी. संधी हा छोटा शब्द घोषित क्षेत्राचा वेध घेणारा एक धावेचा इशारा. मात्र पहिल्या चेंडूवर काय दर्जेदार गोलंदाजी मुन्ना परबची. आमच्या व्यासपीठावर सन्मान होतोय सन्माननीय फैयाज खान साहेबांचा. मी विनंती करतो पुनश्च एकदा संजयजी चव्हाण साहेबांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण साकारूयात. ही सर्व महनीय व्यक्तिमत्व जी या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सोबत आमच्या सोबत जोडलेली आहेत. थोडीशी ढिलाई शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव क्रिकेट संघाला थोडासा फासा आवळावा लागेल. पहिल्या चेंडूवर जीवदान, दुसऱ्या चेंडूवर सिंगल, 2 धावा. स्ट्रायकिंग एंडवर अक्षय जाधव आयकॉन आणि कर्णधार संदेश घाडी. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आपण पाहतोय शिरवल प्रीमियर लीग 2026 मुन्ना परब. अनिवार्य शक्ती प्रदर्शनाच्या षटकात पहिलं षटक हाताळताना पहिल्या 2 चेंडूंवर त्या अपॉर्च्युनिटीज संधींना सुवर्ण संधीमध्ये रूपांतरित करणं खूप गरजेचं आहे. छत्रपालेश्वर कौसुली क्रिकेट संघ धावांचा पाठलाग करतोय. यावेळी आडव्या बॅटने टोलवायचा प्रयत्न आहे. सेफ झोन मध्ये केलाय शॉटला. क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्क्वेअर लेगच्या क्षेत्रातून प्रशांत एकावडे आलाय. परतवा गोलंदाजापर्यंत केलाय. संजयजी चव्हाण साहेबांना विनंती आपण सन्मान साकारूयात. अनिलजी चव्हाण साहेब जे आहेत जय भवानी कृपा समिती सचिव, हा सन्मान आपण स्वीकार करावा. स्पर्धेच्या निमित्तानं आपलं सहर्ष स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. अनिल चव्हाण साहेबांचा पॉइंटच्या क्षेत्रात टोलावलाय. बॅकवर्ड मध्ये क्षेत्ररक्षण झालंय. दोन्ही कर्णधारांना विनंती आपण नाणेफेकीसाठी आमच्या व्यासपीठावर या. भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल आणि त्यांच्या विरोधात जय भीम शिरवल. भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल संघ आपण डगआउटचा वापर करा. रजत कदम यांच्याशी भेटा. आमच्या व्यासपीठावर आमचे मार्गदर्शक वागदेगावचे सुपुत्र आणि ज्येष्ठ समालोचक आप्पा गोलतकर यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. एस बी दळवी साहेबांना विनंती आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण संपन्न करूयात. आप्पा गोलतकर ज्यांना ऐकत आम्ही समालोचन शिकलं, बघत आम्ही खेळ बघितला शिकला, खेळातील बारकावे ज्यांच्या माध्यमातून अचूक आमच्यापर्यंत पोहोचवले गेले आणि ते आप्पा गोलतकर यांचं या ठिकाणी स्वागत आणि सन्मान केलं जाते.
पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. प्रत्येक चेंडूवर सिंगलने 6 धावा. ही सावध सुरुवात. 30 धावांचा पाठलाग. अजून 18 चेंडू आणि 18 चेंडूंमध्ये 24 धावा नितांत गरजेच्या. कंपल्सरी चेस असेल सामना. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. चला, टायमर ऑन आहे. पहिली 5 मिनिटं संपली आहे, त्याची नोंद घ्या. पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपल्याला 2 षटकं संपवायची आहेत. अर्थातच हा टेंटेटिव्ह टाइम आहे आणि आमच्या पंचांची त्याच्यावर नजर आहे. छत्रपलेश्वर कौसुली क्रिकेट संघ 30 धावांचा पाठलाग करत 6 धावांची मजल मारतोय. 2 सलामीवीर आयकॉन आणि कर्णधार यावेळी मैदानात पाहायला मिळतील. रुपी मोरे कर्णधार वर्सेस आयकॉन असा भिडत या षटकामध्ये. चेंडूने दिशा बदलली आहे. बाळू रोडीये थोडासा दूर राहिलाय. लॉंग ऑफ वरून क्षेत्ररक्षक आलाय. नॉन स्ट्रायकिंग एंडवर. त्या फेकीची अपेक्षा होती, ती डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. एकेरीचं रूपांतर लिलया दुहेरी त्यासाठी जाणले जातात. हे दोनही फलंदाज सेन्सिबल क्रिकेट आणि त्या क्रिकेटमधून 30 धावांचा पाठलाग. पहिल्या विजयावर कोण शिक्कामोर्तब करेल ती अटीतटीची लढत. पहिली लढत ही भिडत महत्वाची आहे. फुलटॉस बॉल आहे, फॉलो थ्रू मध्ये खेळ आहे. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. तेजस पर्यंतचा चेंडू आहे. चांगली फेक आहे. पिकअप अँड थ्रो पहा. चिन्मय भिसे त्यापर्यंत पाहायला मिळतोय. स्पर्धेच्या निमित्तानं सन्माननीय SB दळवी साहेब काही कामानिमित्त त्यांना जावं लागतंय. मात्र आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आपण उपस्थित राहिलात आणि पुढील 2 दिवसांमध्ये देखील अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये देखील आपली उपस्थिती प्रार्थनीय असेल आणि निश्चित ती आवड दळवी साहेबांना आहे. त्यामुळे जेव्हा कधी वेळ मिळेल त्यावेळी दळवी साहेब आमच्या व्यासपीठावर हक्काने असतात आणि ही आपुलकी जपत आपण या आत्तापुरतं आपल्याला रजा देतोय. मात्र पुढील 2 दिवसांमध्ये या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला निश्चित पाहायला आवडेल. दुसरं षटक प्रगतीपथावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 3 धावा आतापर्यंत या षटकात खर्ची घातल्या गेल्यात. धावफलक 9 वर झालाय. यावेळी चांगला ड्राईव्ह केलाय. सेन्सिबल क्रिकेट. एका बाजूने दर्जेदार डावखुरा विस्फोटक फलंदाज सेन्सिबल क्रिकेट खेळतोय आणि या सलामी वीरांना दर्जेदार कामगिरीसाठी पाठवलंय. श्री छत्रपालेश्वर कौसुली क्रिकेट संघाला 30 धावांचं आव्हान घेऊन मैदानात ही जोडगोळी मैदानात उतरली. पहिलं षटक 6 धावांचं मुन्ना परबचं व्यवस्थित खेळून काढल्यानंतर रुपी मोरेच्या षटकात क्षेत्ररक्षकांमधील असलेले कमजोर दुवे हेरत एकेरी दुहेरी धावांची रेलचेल मैदानावर, खेळपट्टीवर आणि धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. चला, भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल आणि त्यांच्या विरोधात जय भीम शिरवल. फुलटॉस. पंचांचा नोचा इशारा. स्ट्रायकिंग एंडवर डायरेक्ट हिट होण्याची अपेक्षा होती. बॅकअप पाहायला मिळत आहे. क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतायत. बीमरच्या स्वरूपात पहिला नो अतिरिक्त धाव आणि त्यानंतर फलंदाजी करणाऱ्या संघाला हवा हवासा वाटणारा इशारा. फ्री हिटचा बॉल. नो +1 अतिरिक्त 2 धावा आणि या 2 अतिरिक्त धावांनी संघी धावफलक पोचवला गेलाय 12 वर. 30 धावांचा पाठलाग. अजून 18 धावांची नितांत गरज. शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव 29चा बचाव करताना तर 30चा पाठलाग करताना कौसुली क्रिकेट संघ बॅकफूट पंच. संयमी सेन्सिबल क्रिकेट एकेरी धाव. 5 चेंडूंचा खेळ समाप्त करत अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी असेल षटकाची सांगता करत. मात्र दुसऱ्या बाजूने दर्जेदार फलंदाजी. 4 चेंडू समाप्त झालेत. माफ करा, 2 चेंडू बाकी आहेत आणि वेळोवेळी आम्ही तुमचं लक्ष आहे की नाही हे देखील पाहणार आहोत. जय भीम शिरवल संघमालक संदेश तांबे आपल्याला सन्मान विनंती. आपण व्यासपीठावर यावं. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. एक दर्जेदार संघ आणि संघमालक संदेश तांबे, त्यांच्यासोबत त्यांचे दुसरे संघमालक अर्थातच अविनाश कासले, आपल्याला देखील विनंती आपण व्यासपीठावर यावं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. याही चेंडूवर 5व्या चेंडूवर एकेरी धाव आली. धावफलक पोहोचलाय 14 वर.
ड्राईव्ह केला यॉर्कर लाईनचा चेंडू अपील जोरदार आहे मात्र LBW साठी नकार येईल. लेग बाईकच्या स्वरूपात एकेरी धाव. हे षटक थोडस महागडं जरी ठरलं या षटकामध्ये हाफ चान्सेस क्रिएट झाले मात्र या षटकामध्ये थोडस महागड्या रीतीने षटक क्रमांक 2 समाप्त करत सांघिक धावफलक पोहोचलाय 15 वर. अजूनही 15 धावा 12 चेंडूंमध्ये बनवायच्या आहेत. सामना असेल कंपल्सरी, नसेल सोपं आव्हान. जाऊया आता DJ आणि त्यानंतर उर्वरित 12 चेंडू 15चा पाठलाग. नंबर 3 गोलंदाज खेमराज देवळी गोलंदाजी मार्कवर. पहिली लढत मान्य स्थितीमध्ये संपन्न होताना उद्घाटन संपन्न झाल्यानंतर प्रथम फलंदाजी केली शिवांश स्पोर्ट्स ओसरगावने. नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण पाहिलं क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाचं. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात जमवत 30 धावांचं आव्हान आणि तो बचाव आपण पाहतोय मैदानात. शिवांश स्पोर्ट्स तिसरं षटक 12 चेंडू 15चा बचाव की 15चा पाठलाग. बॅकफुट पंच केला दुसऱ्या धावेसाठी बॉल पावलं. 9 सेकंड एंडवर की स्ट्रायकिंग एंडवर घडामोड होताना नजर हटी. दुर्घटना घटी. सब रेशाओं का खेल है. जीवन भी नसीब भी और क्रिकेट का मैदान भी. प्रत्येक वेळी त्या रेषा आडव्या येतात. संदेश गाडी स्ट्रायकिंग एंडवर 2 धावांनी स्ट्रायकिंग परत एकदा पाहायला मिळेल. 17 धावा या चेंडूवर. तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू उडवलाय. चेंडूला तेजस अपराधला ओलांडत चेंडू जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आलाय भालचंद्र. षटकार डीजेच्या साथीने. थँक्यू 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 डीजे. मालक संदेश तांबे यांचा या ठिकाणी सन्मान केला जातोय. जय भीम शिरवल आणि अवी कदम हे 2 संघमालक आहेत. जय भीम शिरवल क्रिकेट संघाचे आणि प्रातिनिधिक स्वरूपात हा सन्मान साकारला जातोय. पॉइंटच्या डोक्यावरून खेळलाय फटका. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. सुरेख परतवा आलाय. नकार दिलाय मात्र स्ट्रायकिंग एंड वर. खतरों के खिलाडी मौत को छूके टक से वापस आना यावेळी अनुभवलाय. अविनाश कासले आणि संदेश तांबे हे संघमालक आहेत जय भीम शिरवल क्रिकेट संघाचे आणि त्यांचा या ठिकाणी यथोचित मानसन्मान आमच्या आयोजकांच्या प्रमुख प्रायोजकांच्या शुभ हस्ते केला जातोय. धावफलक 24 धावा. शॉटॉम्पुलचा फटका. संदेश गाडी हळूहळू रंपम गाडी धावायला लागली. एक्सेलेटरवर पाय दाबलाय. प्रत्येक चेंडूवर एकेरीचं दुहेरीत रूपांतर करण्यासाठी वळवली जात आहेत पावलं. आता मात्र स्ट्रायकिंग एंडवर आयकॉन खेळाडू अक्षय जाधव. चौथ्या चेंडूवर एकेरी धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावफलक पोचवला गेलाय 25 वर. सन्माननीय आप्पा गोलतकर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 1500 रुपयांची देणगी प्राप्त होते. सन्माननीय आप्पा गोलतकर साहेब आपलं सहर्ष स्वागत आणि धन्यवाद. अगदी 2 सेकंद पंच. पंच 1 मिनिट. या षटकामध्ये 12 बॉलमध्ये 15 हवे होते. पहिल्या चेंडूला डबल आलाय. दुसऱ्या चेंडूला षटकार आलाय. तिसऱ्या चेंडूला सिंगल आलाय. 2 आलात का? ओके करेक्शन. धावफलक 26
आणि यासाठीच आपले राखीव खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं खूप गरजेचं आहे. 4 धावांची आवश्यकता. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. चला टॉससाठी या. भालचंद्र शिरवल आणि जयभीम शिरवल दोनही कर्णधार आमच्या टॉस बॉक्समध्ये. टॉससाठी या. भालचंद्र शिरवल कॅप्टन, जयभीम शिरवल कॅप्टन. भालचंद्रचा कॅप्टन उपस्थित आहे. जयभीम शिरवल आपल्याला विनंती. कॅप्टन त्वरित या. आमचे मित्र राहुल आंगणे यांचं या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन झालंय. एकेरी धाव या चेंडूवर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. फक्त 3 धावांची औपचारिकता. 7 बॉलचा खेळ बाकी. ओसरगाव ग्रामपंचायत सदस्य आणि आमचे जवळचे मित्र राहुल आंगणे यांच्या या स्पर्धेच्या निमित्ताने शुभागमन. विनंती राहुलजी, आपण आमच्या मान्यवरांच्या कक्षात यावं, स्थानापन्न व्हावं. बॅकफूट पॉईंट, सेन्सिबल क्रिकेट, एकेरी दुहेरी धावा, एकमेव मोठा फटका संदेश गाडीच्या बॅटमधून. मात्र त्यानंतर कोणतीही चाहूल न देता, कोणतीही संधी न देता षटक क्रमांक 3 समाप्त होते. 30 धावांचा पाठलाग करताना धावफलक पोहोचलाय 28 वर. 6 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चला नाणेफेकीसाठी आमच्या टॉस बॉक्समध्ये दोनही कर्णधार पाहायला मिळतील आणि स्वागत केलं जात आहे आमच्या व्यासपीठावर ग्रामपंचायत सदस्य ओसरगाव राहुलजी आंगणे. प्रशांत एकावडे. 6 चेंडू 2चा बचाव. गोलंदाजी मार्कवर, स्ट्रायकिंग एंडवर संदेश गाडी. पहिलाच बॉल फुल टॉस, त्याला धाडलाय लॉंग ऑफला. मुन्नाकडून थोडीशी ढिलाई या चेंडूवर. 2 धाबा आणि 2 धावांनी या सामन्यावर पहिल्या विजयावर शिक्कामोर्तब करत क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाने विजयाचा श्रीगणेशा केलाय. विजय नोंदवलाय. शिवांश स्पोर्ट्स ओसरगाव संघाला हा पहिला पराभव पचवावा लागेल. उभारीने दुसऱ्या सामन्यामध्ये यावं लागेल. नाणेफेक करूया आता या सामन्याची. दुसरा सामना भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल आणि त्यांच्या विरोधात जयभीम शिरवल. नाणेफेक करण्यासाठी आपण विनंती करूयात आमच्या मान्यवरांच्या मांदियाळीमध्ये उपस्थित असलेले आमचे सर्व मार्गदर्शक संजयजी चव्हाण साहेब आणि इब्राहिम पटेल साहेब आपल्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल आमच्या टॉस बॉक्समध्ये. कौल नाण्याचा आणि हा कौल ठरवेल या पुढच्या सामन्यामध्ये कोण येईल फलंदाजीला, कोणाला स्वीकारावी लागेल गोलंदाजी. मॅन ऑफ द मॅच क्षेत्रपालेश्वर कळसुली क्रिकेट संघाचा कर्णधार संदेश घाडी ठरतायत. मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, सामनावीर पुरस्काराचे मानकरी. गोलंदाजी करताना 2 धावा देत फक्त 2 गडी टिपत 10 धावा खर्ची घातल्यात. मात्र महत्वपूर्ण 2 गडी गारद केलेत आणि फलंदाजी करताना मॅच विनिंग 16 धावांची खेळी संदेश घाडी आपण ठरताय मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच अर्थातच मान्यवरांना विनंती. संदीप सामनावीरासाठी एक आकर्षक टी शर्ट आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून पहिला सामनावीर होण्याचा बहुमान संदेश घाडीला लाभलाय. जो आयकॉन आहे क्षेत्रपालेश्वर कळसुली. 16 धावांची मॅच विनिंग खेळी आणि 2 गडी गारद केलेत गोलंदाजी करताना. संदेश घाडी ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आणि या स्पर्धेचे सर्वे सर्वा अर्थातच संदीप चव्हाण यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करतोय. मायक्रोफोनवर ऐकूयात आवाज द स्वीटेस्ट व्हॉइस ऑफ सिंधुदुर्ग मिस्टर सागर कदम. तोपर्यंत मी बिबिक परब घेतोय क्षणांची विश्रांती.
हॅलो हॅलो चेक हॅलो 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 आणि सूचना दे. धन्यवाद विवेक. नमस्कार, शुभ सकाळ, स्वागतम सुस्वागतम. सर्वप्रथम परमपवित्र माझ्या मातृभूमीला आदरपूर्वक हृदयपूर्वक नमस्कार. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, महाराष्ट्राचे जनक, महाराष्ट्राचे प्रेरणास्रोत, आपल्या मराठी अस्मितेचा स्वाभिमान, राजाधिराज योगीराज परब्रह्म श्रीमंत योगी श्री 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 शिवछत्रपती शिवाजी महाराज यांना विनम्र अभिवादन. उपस्थित मान्यवर, उपस्थित तमाम क्रीडारसिक आणि खेळाडूंचं समालोचन कक्षातून मी सागर कदम सहर्ष स्वागत करतोय. भालचंद्र स्पोर्ट्स क्रिकेट संघ शिरवल आयोजित SPL अर्थातच शिरवल प्रीमियर लीग 2026चा थरार आजपासून या मैदानावरती रंगतोय. एकंदरीत बघता बघता स्पर्धा चौथ्या पर्वात येऊन पोहोचतोय व चौथ्या पर्वाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते अधिकृत असा उद्घाटन सोहळा या मैदानावरती संपन्न होतोय व मान्यवरांच्या शुभ हस्ते या स्पर्धेचा अधिकृत असा उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर एकंदरीत पहिली शुभारंभीची लढत मैदानावरती समाप्त, तदनंतर दुसरी लढत व त्या लढतीला सुरुवात होते. एका बाजूला बलाढ्य असा भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ, त्यांच्या विरोधामध्ये जय भीम शिरवल समतुल्यबळ समान ताकदीचे दोन क्रिकेट संघ या दुसऱ्या ग्रंथिकेत, या दुसऱ्या द्वंद्व युद्धात, या दुसऱ्या संघर्ष नट्यात भेटताना दिसत आहेत व परिणामता नाणेफेक विजय ठरतोय तो भालचंद्र स्पोर्ट्स शिरवल क्रिकेट संघ. आणि नशिबाची महत्वपूर्ण साथ ही त्यांच्या बाजूने झुकल्यानंतर निर्धारित 24 चेंडू 4 षटकांच्या सामन्यामध्ये प्राथमिकता पसंती दर्शविली ती क्षेत्ररक्षणात